विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 12वी विषय मराठी या विषयाचे अध्यापन घटक पाहणार आहोत. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे CB खेडगींचे बसवेश्वर विज्ञान, राजा विजयसिंह वाणिज्य आणि राजा जयसिंह कला महाविद्यालय अक्कलकोट, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत आपले सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर शंकर आंदुधडके, प्रस्तुत महाविद्यालयातील मराठी विषयाचा अध्यापक. मी आपणासमोर यापूर्वी अनेक व्हिडिओ सादर केलेले आहेत. आजच्या दिवशी देखील एक व्हिडिओ सादर करत आहे. इयत्ता 12वी विषय मराठी यातील अध्ययन घटक व्याकरण विभागातील समास या घटकाचा अभ्यास आपण आज करणार आहोत. समास हा घटक व्याकरणात अत्यंत मोलाचा आहे. विविध इयत्तेच्या व्याकरण घटकाच्या अभ्यासात समास हा असतोच. यापूर्वीच्याही माध्यमिक स्तरावर तुम्ही अभ्यास करताना समासाचा अभ्यास केलेला आहात. समास हा मराठी भाषेतील एक व्याकरण घटक असून मराठी भाषा अवगत करणे, व्याकरणदृष्ट्या आपण त्याचा अभ्यास करणे आणि बोलताना, लिहिताना या समास व्याकरण घटकाचा आपण अनेक वेळा वापर करत असतो आणि तो वापर होत असतो. यासाठी हा घटक अभ्यासला जातो. पदवी परीक्षेनंतर किंवा 12वी नंतर पोलीस भरतीच्या वेळेला किंवा अन्य विविध पदाच्या भरतीकरिता जी मराठी भाषेची चाचणी घेतली जाते, परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेमध्ये देखील हा समास घटक असतो. मनुष्य आपल्या मनातील भावना व्यक्त करताना अनेक प्रवृत्ती वापरतो. ह्या ज्या माणसाच्या प्रवृत्ती असतात ते भावना व्यक्त करताना कळत असतात. बोलताना, लिहिताना शब्दांची काटकसर मनुष्याकडून केली जात असते आणि ही काटकसर समोरच्या माणसाला भावना कळाली पाहिजे, परंतु शब्द मात्र कमीत कमी वापरले गेले पाहिजेत. अशा प्रकारची कृती ज्या ठिकाणी होते त्याला समास असे म्हणतात. पुष्कळ अर्थ थोड्या शब्दात सांगणे हे समासामुळे शक्य होत असते. जलद बोलण्याकरिता काही वर्णांचे एकत्रीकरण करण्याची प्रवृत्ती मनुष्याची असते आणि ते उपयोगाचीही ठरते. दोन शब्द एकत्र करून नवीन शब्द तयार करण्याची वृत्ती या समासामध्ये दिसून येते. उदाहरण, आकडा 1. प्रत्येक क्षण या शब्दाकरिता प्रतिक्षण हा शब्द वापरला जातो. तर पहा, प्रत्येक हा जो शब्द घेतलेला आहे, प्रत्येक पुढे क्षण, या दोन शब्दापासून एक शब्द केलेला आहे, तो शब्द म्हणजे प्रतिक्षण असा आहे. दुसरा आकडा, योग्य किंवा अयोग्य या शब्दाकरिता योग्य, योग्य किंवा हा शब्द काढून टाकून
हा शब्द काढून टाकून या ठिकाणचा हा काना घेतलेला आहे आणि दोन शब्द एकत्र करताना योग्य असा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे इथे शब्दांची काटकसर झालेली आपल्याला दिसून येते. तिसरा आकडा, राष्ट्रासाठी अर्पण या शब्दाकरिता राष्ट्रार्पण, टा हा जो आहे आणि साठी हा शब्द आहे, इतका भाग वगळलेला आहे आणि राष्ट्र आणि अर्पण हे दोन्ही शब्द एकत्र करताना राष्ट्रार्पण असा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. चौथा आकडा, पुरण घालून तयार केलेली पोळी या शब्दाकरिता पहिला शब्द पुरण, नंतर पोळी हे दोन ठेवलेले आहेत आणि मधील शब्द हे सगळे गाळून टाकलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी शब्दांची काटकसर केलेली आहे. आपण शब्द जास्त वापरलो की वेळ जास्त लागतो, पाल्याळपणा वाढतो. म्हणून घोटीव असे शब्द तयार करण्यासाठी पुरण आणि पोळी हे दोन्ही एकत्र करून पुरणपोळी असा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. असे शब्दांची काटकसर करून नवीन शब्द तयार केले जातात. त्या व्याकरण घटकाला समास असं आपण म्हणत असतो. असे नवनवीन शब्द वापरल्याने आपली भाषा समृद्ध वाटते आणि ऐकणाऱ्याला ते बरं वाटत राहतं. आणि वाक्यात फापट पसारा न येता घोटीव असे शब्द नव्याने मराठी भाषेला मिळत जातात. ही मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. दोन किंवा अधिक शब्द अथवा पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्याच्या पद्धतीस समास असे म्हटले जाते. ही ढोबळ मनाने केलेली या ठिकाणची समासाची व्याख्या आहे. यापूर्वी आपण पाहिलो दोन शब्द किंवा पदे त्यांच्यामधील परस्पर संबंध जो असतो त्यामुळे ते एकत्रीकरण केलं जातं, त्या पद्धतीला समास असे म्हटले जाते. समास हा संस्कृत शब्द आहे आणि सम असं या दोन्ही शब्दापासून समास हा शब्द तयार झालेला आहे. समास म्हणजे एकत्र करणे किंवा संक्षेप करणे होय. निश्चित असा अर्थ असलेल्या दोन समूहातील पहिल्या व दुसऱ्या शब्दातील म्हणजेच पदातील परस्पर संबंध दाखविणारे विभक्ती प्रत्यय, शब्दयोगी अव्यय व इतर शब्द गाळून किंवा लोप करून बनविलेल्या जोड शब्दांना सामासिक शब्द किंवा समास असे म्हणतात. शब्दांची निर्मिती या सामासिक शब्दातून कशी होते तर निश्चित अर्थ असलेल्या दोन शब्दातील पहिला आणि दुसरा शब्द परस्परांना जोडून म्हणजेच आतील विभक्ती प्रत्यय शब्दवायोग हे गाळून शब्द तयार होतो, त्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. उदाहरण, प्रतिक्षण हे दोन शब्द त्यापासून तयार झालेला हा शब्द प्रतिक्षण. दुसरा आकडा, योग्य अयोग्य दोन शब्द एकत्र करताना गाळून योग्य. 3. राष्ट्र अर्पण हे दोन शब्द, राष्ट्रार्पण हा एक शब्द, हा सामासिक शब्द आहे. पुरणपोळी दोन शब्द या ठिकाणी एकत्र होतो, पुरणपोळी हा चौथा शब्द सामासिक शब्द इथे तयार झालेला आहे. ही सर्व शब्द जे आहेत प्रतिक्षण, योग्य, राष्ट्रार्पण, पुरणपोळी ही सामासिक शब्द आहेत. वरील उदाहरणातील प्रतिक्षण, योग्य, राष्ट्रार्पण, पुरणपोळी हे शब्द सामासिक शब्द आहेत. विग्रह म्हणजे काय हा एक घटक या समासात येतो. अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपण जेव्हा सामासिक शब्दांची फोड करतो म्हणजेच पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध स्पष्ट करतो तेव्हा त्यास विग्रह करणे असे म्हणतात. त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला खाली दिलेली आहेत. अनुक्रमांक, पद,
सामासिक शब्द आणि विग्रह. आकडा 1, प्रतिक्षण हे दोन शब्द आहेत. त्यापासून प्रतिक्षण हा शब्द तयार झालेला असतो, हा सामासिक शब्द असतो. त्याचा विग्रह करताना प्रत्येक क्षण असा विग्रह केला जातो. क हा प्रत्यय त्या ठिकाणी आलेला दिसतो. दुसरा आकडा, योग्य अयोग्य शब्द होतो योग्य योग्य आणि विग्रह आहे योग्य किंवा अयोग्य. जे काही आहे ते बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे सांगण्यासाठी योग्य किंवा अयोग्य हा विग्रह या ठिकाणी येतो. म्हणजे किंवा हा विग्रहाचा भाग इथं आलेला आहे. तिसरा आकडा, राष्ट्र अर्पण शब्द तयार होतो राष्ट्रार्पण आणि विग्रह करताना या ठिकाणी साठी हा शब्द येतो मध्ये, राष्ट्रासाठी अर्पण. चौथा आकडा, पुरणपोळी ही 2 पदं आहेत. सामासिक शब्द तयार होतो पुरणपोळी आणि विग्रह करताना पुरण घालून तयार केलेली पोळी अशा पद्धतीने त्याचा विग्रह या ठिकाणी केलेला असतो. म्हणून अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपण जेव्हा सामासिक शब्दाची फोड करतो तेव्हा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध स्पष्ट करतो, त्याला विग्रह म्हणतात. आणि ही विग्रहाची सगळी उदाहरणं आहेत. आणखी काही उदाहरणे पाहू. अनुक्रमांक 1, 2, 3, 4, 5 पद, सामासिक शब्द आणि विग्रह. महान देव 2 शब्द आहेत. तो महादेव सामासिक शब्द तयार होतो. विग्रह करताना महान असा शब्द असा विग्रह या ठिकाणी केला असतो. असा हा शब्द मध्ये येतो. बिनचूक शब्द तयार होतो बिनचूक आणि विग्रह करताना चुकीशिवाय, म्हणजे चूक नाही हे सांगताना. तिसरा आकडा, राजावाडा सामासिक शब्द राजवाडा आणि विग्रह करताना राजाचा वाडा, चा हा विभक्ती प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे. चौथा आकडा, उत्तम पुरुष सामासिक शब्द तयार होतो पुरुषोत्तम आणि त्याचा विग्रह करताना उत्तम असा पुरुष असा विग्रह केला जातो. असा हा शब्द त्या ठिकाणी येतो. पाचवा आकडा, 9 ग्रह सामासिक शब्द तयार होतो नवग्रह आणि विग्रह होतो 9 ग्रहांचा समूह. 9 ग्रह जे आहेत त्यांचा समूह, ग्रहांचा समूह हा विग्रहात जास्तीचा शब्द आलेला आहे. अर्थ स्पष्ट करण्यासाठी असे अधिकचे शब्द दिलेले असतात. समासात असणाऱ्या 2 शब्दांपैकी किंवा पदांपैकी कोणत्या पदाला किंवा शब्दाला महत्त्व प्राधान्य आहे यावरून समासाचे प्रकार ठरत असतात. आतापर्यंत आपण जे पाहिलो ते समासातील पहिला पद दुसरा पद किंवा पहिला शब्द दुसरा शब्द हे जे पाहिलं त्या कोणत्या पदाला महत्त्व प्राधान्य आहे त्यानुसार समासाचे प्रकार हे ठरत असतात. हा तक्ता पहा. अनुक्रमांक, पदप्राधान्यता, समासाचे नाव आणि त्या समासाचे उदाहरणं असा हा तक्ता आपल्यासमोर दिलेला आहे. प्रथम किंवा पहिले पद प्रधान असेल तर त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होत असतो आणि या ठिकाणी आजन्म, दररोज, घरोघरी हे त्याचे उदाहरण आहेत अव्ययीभाव समासाचे. म्हणजे पहा या ठिकाणी आ आणि जन्म असे 2 शब्द आहेत. जन्म याला जो अर्थ आहे त्यापेक्षा जास्त अर्थ आ या शब्दाला आहे. या जन्मापासून म्हणजे आ हा जो शब्द आहे पहिला त्याला जास्त प्राधान्य आहे. दररोज दुसरा शब्द आहे दररोज, रोज दिवस, दर प्रत्येक, दर यालाच अधिक महत्त्व आहे, यालाच प्राधान्य आहे. म्हणून प्रथम पद प्रधान असेल त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होत असतो. त्या दुसरा आकडा पहा. दुसरे पद प्रधान तेव्हा तत्पुरुष समास होतो आणि त्याचे शब्द आहेत देव, पूजा, क्रीडांगण, राजवाडा. यातील शब्द पहा. देव
आणि दुसरा शब्द पूजा, हे दोन्ही शब्द एकत्र जेव्हा येतात तेव्हा पूजा या शब्दाला अधिक प्राधान्य आहे. क्रीडा आणि अंगण या दोन शब्दातील क्रीडापेक्षा अंगण या शब्दाला अधिक महत्त्व आहे. म्हणून दुसरं पद प्रधान असेल त्या ठिकाणी तत्पुरुष समास हा होत असतो. पहिला पद प्रधान झाला, दुसरा पद प्रधानही पाहिलं आपण. आता त्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे प्रधान असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास होत असतो. त्याची उदाहरणं आहेत राम लक्ष्मण, बाप लेक, पशु पक्षी. हे पहा, हे भावंड जरी असले दोघांनाही समान अर्थ आहे म्हणून दोन्ही पद प्रधान आहेत. बाप आणि लेक हे दोघेही समान आहेत, दोन्हीही अर्थदृष्ट्या प्रधान आहेत. पशु पक्षी हेही प्रधान आहेत अर्थदृष्ट्या, म्हणून दोन्ही पद प्रधान असतील तर द्वंद्व समास हा होत असतो. विद्यार्थी मित्रो, पहिला पद प्रधान पाहिला, दुसरा पद प्रधान पाहिला, दोन्ही पदे प्रधान पाहिलो आणि चौथा प्रकार जो आहे तो असा आहे अन्य पद प्रधान, जे दोन्ही पदाहून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास त्या ठिकाणी होतो. बहुव्रीही समास, त्याचे उदाहरण आहेत या ठिकाणी लक्ष्मीकांता, गजानन, नीलकंठ. लक्ष्मी आणि कांत, गज आनन, नीलकंठ असे पद आहेत. पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही पदाला अर्थ तेवढा जास्त दिसत नाही, तर या ठिकाणी दुसरा एखादा व्यक्तिप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. लक्ष्मीकांता म्हणजे लक्ष्मीचा पती विष्णू, गज आनन म्हणजे हत्तीचे डोके, नीलकंठ म्हणजेच शंकर महादेव ज्याचा गळा निळा आहे असा तो या ठिकाणी हा शब्द आहे. असे प्रकार चार आपल्या समासाच्या घटकातील आहेत. पहिला पदप्रधान अव्ययीभाव, दुसरा पदप्रधान तत्पुरुष समास, तिसरा आकडा जो आहे दोन्ही पदे प्रधान असतील तर द्वंद्व समास, दोन्ही पदे प्रधान नाहीत अन्य पदच प्रधान आहे असं दिसून येतं तेव्हा त्या ठिकाणी बहुव्रीही समास हा होत असतो. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमात जे समासाचे प्रकार आपल्या अभ्यासासाठी आहेत ते कोणते आहेत हे पुढील तक्त्यानुसार आपल्याला पाहता येईल. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास हे समासाचे मुख्य चार प्रकार आहेत आणि हे चारही प्रकार आपल्या अभ्यासक्रमात आहेत. या चारही प्रकाराचे काही उपप्रकारही आहेत ते आपण आता पाहणार आहोत. अव्ययीभाव समासाला उपप्रकार नाहीत. तत्पुरुष समासाचे उपप्रकार आपल्या अभ्यासक्रमात आहेत. त्यातला पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास, तिसरा आहे द्विगु समास आणि द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, त्याचा दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास, त्याचा तिसरा एक घटक आहे समाहार द्वंद्व समास. बहुव्रीहीचेही काही प्रकार आहेत परंतु आपल्या अभ्यासक्रमात ते प्रकार नाहीत. म्हणून आपल्या अभ्यासक्रमात समासाचे हे मुख्य चार प्रकार आणि त्याचे उपप्रकार असलेले तत्पुरुषीचे 3, द्वंद्वचे 3 अशा पद्धतीने हे 6 आणि हे 4, 7 प्रकार आपल्या अभ्यासक्रमात आहेत. आता पुढच्या व्हिडिओमधून प्रत्येक स्वतंत्र एकेका समासाचे स्वतंत्र एक व्हिडिओ आपणाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेव्हा हे सर्व तुम्हाला नीट समजेल. अध्ययन टप्प्याटप्प्याने केला पाहिजे यासाठी स्वयं अध्ययनाकरिता मी आपणासमोर काही प्रश्न म्हणजेच कृती देत आहे ते पहा. अनुक्रमांक
1 ते 11 पर्यंत दिलेले आहेत. सामासिक शब्द इथं सलग दिलेले आहेत आणि त्याची पदं 2 शब्द जे असतात ते लिहायचे आहेत आणि त्याचा विग्रह करायचा आहे. आणि हे सर्व शब्द जे आहेत समासाचे आहेत, पण कुठल्या प्रकाराचे आहेत हे या ठिकाणी पाहायचं नाही. 2 पदं कोणती आहेत आणि त्याचा विग्रह कसा केला जातो असा हा तक्ता स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. पहा, पहिला आकडा अहोरात्र, दुसरा आकडा जितेंद्रिय, तिसरा आकडा गैरहजर, चौथा आकडा लंबोदर, पाचवा आकडा त्रिनेत्र, सहावा आकडा पापपुण्य, सातवा आकडा जागोजागी, आठवा आकडा यथाक्रम, नववा आकडा पंचगव्य, 10वा आकडा तोंडपाठ आणि 11वा आकडा चहा पाणी. असे शब्द आहेत आणि ही सर्व शब्द समासाचे आहेत. त्यातली 2 पदं शोधायची आहेत आणि त्याचा विग्रह तुम्हाला करावयाचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमधून तुम्हाला अव्ययीभाव समास या घटकाचं अध्ययन करण्यासाठी एक व्हिडिओ सादर करणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही या सर्व समासांची नावे, समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय हे घटक नीट समजून घ्या. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि तुमच्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमधून अव्ययीभाव समास यावरील अध्ययन घटक त्या व्हिडिओमधून तुमच्यासमोर सादर करण्याची ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.